मित्रांनो, मी तुमच्या आजच्या व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो. बघू शकता आपण ऑर्गॅनिक पद्धतीने जे काही आहे, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल घेतो, सर्व ऑर्गॅनिक भाजीपाला घेतो. त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवत असतो, टाकत असतो, माहिती देत असतो. हे बघा प्लॉट हा वांगीचा आपल्या याच्यात प्रकारे 2 वांगी लावली, एक हिरवी वांगी आणि एक जांभळी वांगी. जशी भरताची वांगी राहतात तशा प्रकारे आपण वांगीची लागवड केली आहे. हे जे दिसत आहे 5 तासं, हे 4 तास समजा, 4 तास हिरव्या वांगीचे आहे आणि हे जे काही 3 तास दिसून राहिलेले आहेत, हे 3 जांभळ्या वांगीचे आहे. म्हणजे जांभूळसर वांगे छोटे लागतात तसे वांगे आहे. आणि पूर्ण आपण ऑर्गॅनिक देतो, कोणतेच रासायनिक फवारे वापरत नाही. कोणी म्हणते वांगीवर कोराजन मारा, केम मारा, हे कोराजन वगैरे पण काहीच मारत नाही. पूर्ण फ्रेश वांगी घेतो ऑर्गॅनिक पद्धतीने. ऑर्गॅनिक पद्धती सक्सेस आहे, सर्व आहे, फायदा होऊन आला मला, म्हणून मी ऑर्गॅनिक पद्धतीनं वांगी घेण्याचा सर्व पिकं ऑर्गॅनिक पद्धतीने घेतो, भाजीपाला पिकं. कारण की जर रासायनिक पद्धतीने घ्यायला गेलं तुम्हाला 500-600 रुपयाचं औषध होते. 6 पंपाचं किंवा 7 पंपाचं समजा तुम्ही हे कोराजन धरलं तर कोराजन तुम्हाला 2-3 फवारे द्यावंच लागते. त्याच्यापेक्षा मी जर घरी औषध तयार केलं, ते औषध मला 300 ते 400 रुपयात बनते. त्यात म्हणजे 15 कमीत कमी 15 फवारे होऊ शकतात. अशा हिशोबाने मी औषध तयार करतो. स्वस्तात बनते, कमी खर्चात बनते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मी वापरू शकतो. हे कसं तुम्हाला दुकानात जा, दुकानात आणा, त्याच्यात दुकानदारी तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे औषध देत असते मारताना. मी 2-4 ठराविक ऑर्गॅनिक औषधं मारतो, त्यानं मला रिझल्ट दाखवतो आहे, म्हणून मी ते वापरून आलेलं आहे. तुम्हाला वांग्याची वाढ दाखवतो ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेली. हिरवी वांगे पाहू शकता तुम्ही, हे बघा अशा प्रकारे हिरवी वांगी लागलेली आहेत. हिला कमी आहे, लहान आहे बघा, खाली तयार आहे वांग्या बुडात. हे बघू शकता किती वांगी लागली आहेत. इकट दुकट वांगी आहेत मला किडक. हे बघा फुलावर सुद्धा आता जास्त सुरुवात झालेली आहे. 1 2 हे पाहू शकता, 2 3 4 अशा प्रकारे पाहू शकता. बऱ्यापैकी लाग आहे. सध्या सुरुवात आहे म्हणून सध्या म्हणजे 1-2 पन्न्या निघून 3 पन्न्या कमीत कमी निघते. 2 दिवसावर 3 दिवसावर म्हणजे 3 पन्न्या निघून राहिलेल्या आहे वांगीतून. जशी लाग वाढेल ते पन्न्यासुद्धा वाढेल. जशी जशी उंच होईल वांगी, झाडे थोडी उंच होईल, अजून फुलं होईल. मी अजून वांगी लावणार आहे. हे जे वांगी लावली आपण हर्ष वांगी लावलेली आहे. उन्हाळ्याच्या हिशोबाने, उन्हाळ्यात आपलं चाललं पाहिजे याच्या हिशोबाने आपण वांगीची हर्ष वांगीची लागवड केली. आता याच्यानंतर मी पावसाळी वांगी लावणार आहे, म्हणजे आता उद्या किंवा परवा त्याची आपण लागवड करू. कमीत कमी आपण 1000-2000 रोपं लावणार आहोत. आणि त्याच्यावरही जास्त असेल, कारण की मी 9 ट्रे बोललेलं आहे. 9 ट्रे हर्ष वांगीचे आणि त्यात 125 रुपये येतात एका ट्रेमध्ये. त्यानुसार आपण लागवड करणार आहोत. ते सुद्धा ऑर्गॅनिक ड्रीपनं आपण खतं द्या वांगीत. हे जे वांगी पाहत याच्या आपण पूर्ण ड्रीपनं खत देतो. कोणतेच आपण हातानं किंवा म्हणा वरून म्हणा कोणतेच खत नाही, फक्त आपण याच्या ड्रीपनं खती देतो, पाणी देतो. पटपाणीसुद्धा सोडून आलं, कारण की उन्हाळ्यामुळं आता सध्या पाऊस येऊन गेला, त्याच्यानं पटपाणी देणार नाही, सध्या ड्रीपनंच देऊ. बघा वांगीत आपण झेंडू लावले, जेणेकरून रोग कव्हर होईल. जो कोणता रोग येतो तो झेंडूचे फुलं झेंडू अटॅक करतो आणि फुलावर जातो म्हणजे तो रोग. तर तसंच झालेलं आहे. काही वांगी रोग नाही, काही नाही, निकोप आहे. आणि वांगीची जी लागवड आपण हे 2-2 फुटावर केलेली आहे. प्रत्येक झाड 2-2 फुटावर 2-2 फुटावर घेऊन सुद्धा वांगी हे झालेली आहे. एकमेकाला झाडं हे झालेलं आहे, जुळल्यासारखे बघू शकता. हे इथं आहे, हे इथं आहे. आणि हे जे तुम्हाला उंच दिसत आहे पांढरुक हिरवा पांढरा, हे आईसबर्ग लेट्यूस आहे. इथं आपण बी तयार करणार आहोत. बी तयार करून आपण पुढल्या वर्षी आपण याची लागवड करणार आहोत. म्हणजे पावसाळी किंवा हिवाळी घेऊ आपण. जे घेईलच मी, जेव्हा घेईलच ते तुम्हाला व्हिडिओ टाकेलच. हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे वांगी, हे बघू शकता. हे ऑर्गॅनिक वांगी, हे पूर्ण हिरवी वांगी आहे. जांभळी वांगीचा व्हिडिओ दाखवतो समोर. तर तुम्हाला हे जर माझा व्हिडिओ आवडत असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माझ्या चॅनलवर माहिती पाहते. पाहू शकता किती वांगी लागली आहेत हिरवी. दिसत आहे ना, अशा प्रकारे लागा पूर्ण वांगीला. तुम्हाला जांभळी वांगीसुद्धा दाखवतो व्हिडिओमध्ये. त्याला लाग कमी आहे, कारण की ते आपण लेट लावलेली आहे, जरा लेट आहे. याच्यापेक्षा 8-10 दिवसांनी लेट आहे. हे 8-10 दिवस आधी आपण याला लाग लवकर आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आपले जांभळी वांगी आहेत.
अशा प्रकारे जांभळी वांगी धरलेली आहेत. हे पाहू शकता. आता प्रत्येकजण तीन चार जांभळी वांगी. हे बघा इकडे सुद्धा पण जांभळी वांगी लेट येणार आहे. हे त्याच्यावर नीट लावलेले आहे, कारण की आपला माल कसा टप्प्याटप्प्याने निघाला पाहिजे. एकसर पूर्ण माल निघाला नाही पाहिजे. याच्या विषयाने आपण लागवड केलेली आहे, जेणेकरून काय होईल, मार्केटला भाव मिळेल. एकसर आपण जास्त वेळा निघाला तर भाव कमी मिळतो, त्याच्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे. लाल आपण इकडे भेंडीसुद्धा लावली आहे. लाल भेंडी आहे, परत हिरवी भेंडी आहे, ते सुद्धा लावलेली आहे. म्हणजे जांभळी भेंडी, लाल म्हणजे जांभूसर भेंड्या लागतात, ते आपण लावलेली आहे. ते पण शकते जांभळी लालसर जांभळ्या रंगाची बघा. अशा प्रकारे भेंडी आहे. हे सुद्धा आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊन आलेलं आहे. हे गावरान बियाणं आहे, जे पूर्वीच्या काळी आहे ते आपण बियाणं लागवड. इकडे जे दिसून आलं हे आपली हिरवी भेंडी आहे. मला याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ दिलं, आणि उद्या आपण याच्यावर फवारासुद्धा घेऊ ऑर्गॅनिक पद्धतीने. आपण त्याच्यात वापरू ताक आणि अंड. ताक अंड किंवा मग आपण लिंबू, नाही ताक अंडा तर देऊच आपण, पुढल्या नंतर देऊ. सध्या आपण लिंबू आणि अंड्याचा फवारा देऊ. म्हणजे अंडा कोणचं वापरायचं, अंडं घ्यायचं आणि त्याचा रस काढायचा लिंबाचा. रस टाकायचा, पूर्ण बंद लिंबू नाही टाकायचं. पिऊन त्याचा 1-2 लिटर रस झाला पाहिजे, त्याच्यात आपण अंडे सोडायचो. 12 अंडे, 2 लिटरला 12 अंडे असं सोडून त्याचा आपण रस तयार औषध तयार कर. ते 2 ते 2 दिवस ठेवावं लागते. 2 दिवसांनी त्याची आपण फवारणी करू शकतो. ते जे एका पंपाला कमीत कमी 30 ml टाकायचं. 30 म्हणा, 50 म्हणा, 50 ml पर्यंत आपण टाकू शकतो. ते टाकून आपण उद्या फवारणी घ्यायच्यावर. हे कमीत कमी हे जे हिरवी वांगी हे कमीत कमी 250 रोपं आहेत. 250 रोपाची आपण लागवड केली आहे. 250 उगवलेले आहे. पाहू शकता झाड पूर्ण फ्रेश आहे. सोबत आपण सोबत झेंडूसुद्धा लावला, रोग नाही आला पाहिजे म्हणून. सोबत ड्रीप टाकली आहे, झेंडू लावला आहे, रोग नाही आला पाहिजे म्हणून. सोबत ड्रीप आहे. ड्रीपनं कसे जे काही आपले लिक्विड खतं आहे ते सर आपण ड्रीप देऊ शकतो. तुम्ही काही लोक हाताने देतात, हाताने द्यायची गरज नाही. मला प्रमाणात पाणी जाते, आपण ड्रीप चालू करून दिलं तर आपल्या ड्रीपनं पाणी जात राहते. आपण काही काम करू शकतो, काही करू शकतो. त्याच्या हिशोबाने आपण याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. समोर जे शेडनेट दिसत आहे काळं पांढरं, त्याच्या आपण भाजीपाला घेतला, म्हणजे पालक, मेथी, सांबार, शेपू याची लागवड, याची आपण हे घेतलं, पीक घेतले. त्यात मुळा लावलेला आपण. आणखी 2 उत्पन्न जे गाळ राहतात पालकाचे, वाफे फाळून गाळावर आपण मुळा लावलेला आहे. कसं पालक झाल्यावर मुळा चालू होतो, मुळा झाल्यावर परत पालक, आपण असं नियोजन केलं आहे. म्हणजे एक गेले की एक पीक असं आलं पाहिजे. कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे ह्या हिरव्या वांगीला काय भाव मिळत आहे, काय किलो चाललेलं आहे. दलालीतच टाकतात आपण, त्या हिशोबाने काय किलो चालले आहे. मी दलालीसुद्धा टाकतो व जागेवरून सुद्धा देतो. कोणाला ग्राहकाला लागले, काही लागले, कोणी 30 किलो कार्यक्रम करतो, मी जागेवरून माल विकत असतो. जसं की मी आता वांगे दिले, टोमॅटो दिले, समोर हिरवी मिरची ते सुद्धा दिलेली आहे. तर टोमॅटो आहे, समोर मिरचीचा प्लॉट आहे. हा जो खाली प्लॉट दिसून आला याच्यात आपली कोबी होती. आता कोबी गेलेली, आपण डबल याच्यात टोमॅटो लागवड करणार आहे. काही दिवसात 15-20 दिवसात टोमॅटोची लागवड करणार आहे. ते सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने, ऑर्गॅनिक खतं देऊन. हे पूर्ण आपला प्लॉट आहे ऑर्गॅनिक. हे बघू शकता, इकडे पांढरं दिसून आलं असेल व्हिडिओमध्ये. हा आपला ऑर्गॅनिक तीळ आहे. याच्याबद्दल मी व्हिडिओ दिलाच, पुढच्या जे व्हिडिओ करेल तिळाचा, ऑर्गॅनिक तीळ कसा काय घेतला, काय घेतला, किती झाला, काय झालं तुम्हाला सांगेनच. पहिले तर व्हिडिओ करेल, जेव्हा तीळ निघेल तेव्हा किती होईल काय होईल सांगेल. तुम्हाला एक जुगाड दाखवणार, 1 इंची पाईपवरचा स्प्रिंकलर जुगाड दाखवणार आहे. एखाद्या पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. ज्या दिवशी लाईट, आता तर सध्या लाईट नाही आहे, ज्या दिवशी स्प्रिंकलर आपण वापरू त्या दिवशी तुम्हाला ते जुगाडसुद्धा दाखवेल व्हिडिओमध्ये. कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल या चॅनलबद्दल म्हणा, पिकाबद्दल म्हणा, सर्वाबद्दल. हे बघा ऑर्गॅनिक तिळा पूर्ण तिथपर्यंत जाऊन तर नाही दाखवू शकत. झूम करून दाखवतो तुम्हाला.
अशा प्रकारे ऑर्गॅनिक तिळ पूर्ण मधात खाली प्लॉट सुटलेला आहे, कारण की मधातला पट्टा उगवलाच नाही. मधातला जो तिळ आपला उगवला नाही आहे, दडपल्या गेल्या पावसानं असेल काही असेल त्याच्या आहे ना. याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल व्हिडिओमध्ये कमेंट करा, म्हणजे येत्या 2-3 दिवसात तो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ मी तुम्हाला देईन. आणि हे जे काही ऑर्गॅनिक पद्धतीने मी जे काही पीक घेऊन आलो हे मला फायद्याचं ठरून आलं म्हणून मी घेऊन आलो आहे. तुम्ही जेवढं रासायनिक फवारे द्या तशी माझी जमीनसुद्धा खराब होते. मी जर रासायनिक जास्त प्रमाणात डोस दिले जमीन खराब होत चालली आहे. त्याच्या कारणास मी ऑर्गॅनिककडे वळलेलो आहे. 4-5 वर्षापासून मी ऑर्गॅनिक करून आलो आहे. आता मी भाजीपाला करायला ठरवलं आहे. 2-3 वर्षापासून भाजीपाला करून आलो आहे. हे जे काही शेडने ह्याच्यातसुद्धा मी पीक घेतलं ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कसं काय नाही सर्व दाखवेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा, इतर लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल माझ्या पिकाबद्दल. धन्यवाद.